अजब रमा राघवची जोडी। ठीक आहे, तुला नाही ना लग्न करायचं, मान्य आहे मला। आयुष्यभर रमा गिरीश परांजपे म्हणून राहिली तरी चालेल मला। त्या जन्मात तरी मी तुला रमा राघव पुरोहित होऊ देणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे। हे सगळं जे काय घडतंय ना ते सगळं या मूर्ख मुलीमुळे घडतंय। का ग, काय करत होती तुला अशी आग लावायची? कशाला मुद्दाम गजाननाला फोन केलास? आजी, आधी तुमच्या पायाखाली काय जळतंय ना ते बघा। काकांचा शब्द म्हणून तुम्ही जे काही वागलात ते बरोबर होतं का? अश्विनी, एक मिनिट। आपण बोलत असताना कोणासमोर बोलतोय, काय बोलतोय आणि कुठे बोलतोय ना याचं जरा भान ठेवत जा तू, कळलंय? मला सगळं बरोबर कळते राघवराव, पण काय करणार ना, इथे काही मोठी माणसंच भान सोडून वागायला लागलेत। कोण भान सोडून बोलतंय? हा सांग ना, कोण भान सोडून बोलतंय? ज्यांना कळायचंय ना त्यांना बरोबर कळलंय, म्हणून तर मला पुन्हा पुन्हा विचारलं जातंय ना। तू आजीबद्दल बोलतेस? तुम्हाला चांगलंच माहिती आत्या, मला खोटं बोलायची सवय नाहीये। आणि हो, समजा तुम्ही असं की मी हे सगळं तुमच्या आजीबद्दलच बोलतेय, कारण ह्या सगळ्यामध्ये त्यांची तितकीच चूक आहे की ती रमा। अश्विनी, अगं काय केलंस तू? तू तिच्यावर हात उगारलास? हे सगळं तू केलं असतंस ना आधी, तर आज हे करायची माझ्यावर वेळ आली नसती। पण तिनं काय चुकीचं केलंय ते सांगा ना, काय चुकीचं बोलली ती? बास माधवा, माझ्या भावाची मुलगी आणि बिन आईची मुलगी म्हणून आजपर्यंत या सगळ्या चुका मी माफ केलाय, तिला समजून घेतलंय, पण हे सगळं समजण्याची तिची लायकीच नाहीये। बघ मूर्ख मुली, अगं कुठे कसं वागायचं ह्याची तुला अक्कल नाही? प्रसंग काय काय करायचं हे तुला कळतच नाही? हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो मी हिला, पण आपण बोलत असताना समोरच्याचं ऐकून घ्यायचंच नाही हे ठरवून टाकलंय ना, त्याला आई तरी काय करणार? तुझ्या या अशाच वागण्यामुळे राघवच्या मनात तू कधीच जागा निर्माण करू शकली नाहीस, आणि आज तर तू माझ्या मनातून पार उतरलीयस। पुरोहितांच्या घरची सून होण्याची तुझी लायकीच नाही। अश्विनी, माधवा, जर गजाननांनी बोलल्याप्रमाणे खरंच संन्यास घेतला ना तर तुमची दोघांची काही धडगत नाही। शालिनीने फक्त हिच्या थोबाडीत मारले, मी तुमच्या दोघांचं काय करेन ना याची कल्पना पण करू शकत नाही तुम्ही दोघं। थांबा, मी गजानन रावांशी बोलतो। हा गजाननराव, माधवा, माझी समजूत काढण्यासाठी तू जर फोन केला असेल तर त्याचा काही उपयोग होणार नाही। गजाननराव, हे बघा, शांतपणे एकदा माझं ऐकून तर घ्या। अहो, यावर संन्यास घेणं हा काही मार्ग नाहीये। घरातल्यांना काय तेच हवंय, तुम्ही नाही म्हटल्यानंतर त्यांना रान मोकळच ना। त्यापेक्षा राघव आणि अश्विनीचं लग्न लावून देऊन सरळ मुळावरच घाव घालूया। माधवा, राघव तिथे। गजाननराव, आता कुठलाही पण परंतु काढूच नका। अहो, परिस्थिती हाताबाहेर जायची अशानं, त्याआधी योग्य निर्णय घेतलाच पाहिजे। ताबडतोब शालिनीला फोन दे। देतो हा, एक मिनिट। ताई, गजाननरावांना बोलायचं तुझ्याशी। हॅलो। हा शालिनी, आई आहे ना तिथे? मग तुम्ही दोघेही नीट ऐका मी काय सांगतो ते। येत्या 8 दिवसात मी अश्विनी आणि राघवचं लग्न लावून देणार आहे। आणि माझ्या या निर्णयाला तुमची संमती असेल तरच मी त्या घरात पाऊल ठेवीन। पण मी माझ्या पत्नीला आणि माझ्या आईला विचारतोय, इतर कोणी मध्ये बोललेलं मला आवडणार नाही।
शालिनी, मी उत्तराची वाट बघतोय. इकडे आहात तिकडे विहीर अशी गत झालीये माझी. त्यांचा शब्द मोडावा तर राघवचं आयुष्य पणाला लागेल आणि राघवचं मन जपावं तर यांना कायमचं मुकावं लागेल. देवा, मला योग्य निर्णय घेण्याची शक्ती दे. अश्विनी आणि राघवच्या लग्नाला तू तयार आहेस का? शालिनी, मला पटकन उत्तर हवं आहे. हो. ताईने आता सगळ्यांच्या समोर शब्द दिलेला आहे म्हणजे विषयच संपला. आता लग्नाच्या तयारीला लागायला हवं. शुभमंगल सावधान. अश्विनी, राघवा, तुम्ही किती काळजी करता माझी. मला राहून राहून असं वाटतं की रमा आता इथे असती ना तर तिने मदत केली असती. म्हणजे तिला काही सांगायची गरज पडत नाही आणि माझीही काळजी मिटली असते. खरंच खूप गुणी मुलगी आहे ती. मला काय वाटतं ना, आबा आले की आपण सगळे मिळून त्यांच्याशी बोलूया. म्हणजे रमाच्या बाबांबद्दल जे काही गैरसमज झालेत ना ते बोलून दूर करूया. खरंच असं झालं तर देवच पावला म्हणायचा. आई, असंच घडणार आहे. आता तर माझी एकच इच्छा आहे, रमा आणि राघव एकत्र यायला हवेत. काय झालं? तुम्ही काहीच का बोलत नाहीये? आई, काय झालंय? आत्या, आजी, तुम्ही वहिनींना अजून काहीच सांगितलं नाही का? मी सांगते वहिनी, लवकरच माझं आणि राघवरावांचं लग्न होणार आहे. तेव्हा घरात खूप काम आहे. तुम्ही लवकरात लवकर बऱ्या व्हा. काय आता माझ्या आणि राघवरावांच्या मध्ये कोणीही येऊ शकत नाही. आई, आई कुठे आहात तुम्ही? रमा, राघव, आजी, बाहेर या ना प्लीज. मी आता इथे कशाला आली? तुझी इथे येण्याची हिम्मतच कशी झाली मी म्हणतो. हे बघा मामा, आपल्यात जे काही वाद आहेत ते आपण नंतर बोलू. मी आता फक्त पूजा वहिनींसाठी हाय प्रोटीन सूप आणि फ्रुट्स घेऊन आले. हे तेवढंच मला द्यायचं. उचल 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 आधी ते. तुमच्या या असल्या उपकारांची ना आता गरज नाहीये या घराला. उचल ते. एकदा सांगून कळत नाही का तुला? उचल. माधवा, तुला एकदा सांगून कळत नाही? या घराची मालकीण अजून जिवंत आहे. खबरदार माझ्या मला काही बोलशील तर. बरोबर आहे आई, जे म्हणतायत ते बरोबर आहे. रमा, ये आत. आई, आजी, काल गजाननराव काय फोनवर बोलले ते लक्षात आहे ना तुमच्या? आई, आजी, सॉरी, पण राहू दे. अंकल गुरुजींनी शपथ दिली की मी या घराचा उंबरठा ओलांडायचा नाही. मी आत नाहीये, पण तुम्ही तर हे सूप आणि फ्रुट्स घेऊ शकता ना? नक्कीच घेऊ शकतो.
गजाननानी काल काय सांगितलंय हे माझ्या लक्षात आहे. तरीही शालिनी जागे. हो. तुला काय वाटलं ग? या अशा महागड्या वस्तू आणून तू आम्हाला विकत घेशील की तुझ्या बहिणींच्या निमित्ताने सहानुभूती मिळवशील? तसंच काही असेल ना तर मग तुझ्या या सगळ्या नौटंकीचा आता काही एक उपयोग होणार नाहीये रमा. आणि तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगते, तुझ्या बहिणी हॉस्पिटलमध्ये असताना माझं आणि राघवरावांचं लग्न ठरलंय. तुझ्या अंकल गुरुजींनीच तसं जाहीर केलं. विश्वास बसत नसेल ना तर तुझ्या ह्या हितचिंतकांनाच विचार ना. तू आज या दारात आलीस ते शेवटचं. पुरोहितांची धाकटी सून म्हणून तुला बजावून सांगते मी. यापुढे तुझी सावली सुद्धा या घरावर पडलेली मला चालणार नाही. रमा, 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 कुठे गेली होतीस तू रमा? तू बोलत नाहीयेस याचा अर्थ स्पष्ट आहे रमा. तू पुन्हा त्याच ठिकाणी गेली होतीस ज्या लोकांनी तुझ्या आयुष्याची वाट लावली. गिरीश, तिची जरा अवस्था बघा. हे सगळं नंतर बोला ना हवं तर. पवित्रा, कोणी मध्ये बोलायची गरज नाहीये. रमा, मी तुला काही मुलांची प्रोफाईल्स फॉरवर्ड केली, पाहिलीस? एक लक्षात ठेव, आजच तुला मुलगा पसंत करायचा आहे. हा, बोल माधवी. काय रे, आहात कुठे तुम्ही? किती दिवस झाले? एकही फोन नाही, साधी विचारपूस सुद्धा नाही. नाही, आम्ही इथेच आहोत. अचानक फोन कसा काय केला? तू असं का बोलतोयस? सगळं ठीक आहे ना? हो, ठीक आहे सगळं. नाही, वाटत तर नाहीये तसं. बरं असो, हे बघ, मी वर्षभरासाठी लेकीकडे चालले अमेरिकेला. त्यामुळे मला काही नाशिकला यायला जमणार नाही. तुम्हीच इकडे काय येत नाही? म्हणजे आपली भेट होईल. नाही, मला माझ्या व्यापामध्ये आता तिकडे यायला जमेल असं वाटत नाही. आणि रमाच्या लग्नाचाही विचार करतोय, त्याची तयारी चालू आहे. काय सांगतोस? आपल्या रमाचं लग्न? छान छान. अरे, रमाला तरी पाठवून दे ना इकडे. किती दिवस झाले रमाची आणि माझी भेट नाही झाली. एक मिनिट, रमाला देतो फोन, तिच्याशीच काय ते बोल. माधवी आत्ते. हॅलो. हा, त्या बोल ना. कशी आहेस? मी बरी आहे. पण काय ग, तुझा आवाज का असा लो वाटतोय? बरं, मला तिकडे यायला काही जमणार नाहीये आणि बाकी कोणाला इकडे यायला वेळ नाही. तर तूच काय येत नाहीस 2 दिवस राहायला? मी पण आत्या. ए, आता पण नाही आणि बीण नाही, तू येच. आणि माहितीये का, लग्नाकरता टिप्स आत्याकडनंच घ्यायच्या असतात. बरं आत्या, मी डॅडशी बोलून मग येते. ये, वाट बघते मी. बाय बाय. डॅड, माधवी आत्या मला तिच्या घरी डोंबिवलीला 2 दिवस राहायला बोलवते. नो, यू आर नॉट गोइंग.
तू एकटी कुठे जाणार नाहीयेस. लावण्य, एक मिनिट. तुझं आणि माधवीचं कधीच पटत नाही, तर एकटीने जाणार नाही म्हणजे तू जाणार आहेस तिच्या बरोबर? नाही, मी एकटीच जाणार आहे. मी बॅग पॅक करते. नाही, तू कुठेही जाणार नाहीस. ती परत आत्याकडे जाईल. कशावरून? काय गॅरंटी आहे? हे बघ लावण्या, मी सांगेन तसंच ती वागणार आहे आणि तिच्यावर विश्वास ठेवण्याची माझी तयारी आहे. रिअली? विश्वास ठेवला होतास ना मागे? काय केलं तिने तुझ्या विश्वासाचं? गिरीश, यावेळी ही ती तशीच वागणार नाही. कशावरून? जा रमा, तयारीला लाग. पूजा वहिनी हॉस्पिटलमध्ये असताना माझं आणि राघवरावांचं लग्न ठरलंय. तुझ्या अंकल गुरुजींनीच तसं जाहीर केलंय. यापुढे तुझी सावली सुद्धा या घरावर पडलेली मला चालणार नाही. झाली तयारी? रमा, रमा, ए बाळा, हे बघ, हे बघ, शांत हो. ये बस इकडे, बस. पवित्र आंटी, अंकल गुरुजींनी राघव आणि अश्विनीचं लग्न ठरवलं. आता काय करावं मला काहीच सुचत नाहीये. जेव्हापासून मला हे सगळं कळलं ना, तेव्हापासून मला काहीच सुचत नाहीये. कदाचित तुला त्यासाठीच हे 2 दिवस मिळाले असतील. म्हणजे रमा, तू आत्याकडे गेल्यावर इथल्या सगळ्या कटकटीपासून दूर राहशील. तुला शांतपणे विचार करायला वेळ मिळेल. आपल्याकडे काय ग, नुसतं प्रेशरच प्रेशर आहे आणि प्रेशरमध्ये कुठलाच निर्णय घेता येत नाही. हे बघ, मला खात्री आहे यातून नक्कीच काहीतरी मार्ग सापडेल तुला. पण आंटी, मी राघवशिवाय एक सेकंदही दूर राहू शकत नाही ग. मी राघवला डोंबिवलीला आपल्या आत्याकडे बोलवणार. मला भेटायला. काय माहित, कदाचित ती आमची शेवटची भेट असेल. राघव, अरे कसला एवढा विचार करतोयस? वहिनी यायचा. अरे ती अगदी बरी आहे. हा, पण ती बरी होत असताच एक टेन्शन आलंय बघ. म्हणजे पूजाच्या उपचारासाठी आपण परांजपेंकडून मदत घेतली, ह्या आबांना उद्या जाऊन कळलं तर? उशीर झालाय, तू झोप, मी बघतो. हे बघ, तू फार विचार करू नकोस, काही ना काहीतरी मार्ग निघेल. मी म्हणालो ना, बघतो मी. गेलास तरी चालेल. टेन्शन आहे खरं. दोन्ही बाजूनं कोंडी झाली आहे. बोल रमा. आताच डोंबिवलीच्या आत्याचा फोन आला होता. 2 दिवस मी तिच्याकडे चालले. असं अचानक एवढ्या दूर? दूर गेले तरच काहीतरी विचार करता येईल. आता इतकं टेन्शन आहे ना राघव की काहीच सुचत नाहीये रे. माझी तीच अवस्था झाली आहे का? बरं रमा, तुला कदाचित ऐकल्यावर धक्का बसेल, पण सांगणं भाग आहे. आबांनी येत्या 8 दिवसात माझं आणि अश्विनीचं लग्न लावायचा निर्णय घेतलाय. माहितीये मला.
तुला माहितीये? मी घरी आले होते तेव्हा अश्विनीने मला सांगितलं. राघव, तुलाही आता सगळं काही संपलंय असंच वाटतंय का रे? अजिबात नाही रमा. मी अजूनही आशा सोडली नाहीये आणि सोडणारही नाहीये. प्रयत्न केले ना तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा सहज शक्य होतात. आणि रमा, आपण दोघं एकत्र असू ना तर जगातला कुठलाही अडथळा आपल्याला थांबवू नाही शकणार. आपल्या दोघांचं लग्न होणार याची मला पूर्ण खात्री आहे. देव जेव्हा एक मार्ग बंद करतो ना तेव्हा दुसरा मार्ग त्याने आधीच आपल्यासाठी मोकळा केलेला असतो. आपल्याला फक्त शोधायचा असतो, तो इतकंच. राघव, आता असं समज की देवाने आपल्यासाठी दुसरा मार्ग उघडलाय. म्हणजे माझी आत्या आपल्याला ह्यातनं काहीतरी मार्ग नक्कीच दाखवू शकते असं मला वाटतंय. राघव, मी डोंबिवलीला आत्याकडे जाते. तुलाही तिचं लोकेशन पाठवते. तू मला तिथेच भेट. अगं, पण तुझ्या डॅडने ह्याबद्दल कळलं तर? राघव, आता रिस्क तर आपल्याला घ्यावीच लागणार आहे ना. तुझ्याकडे काही दुसरा बेटर ऑप्शन आहे का? मला तर आता हा एकच ऑप्शन दिसतोय. नाही, बरोबर आहे तुझा. दुसरा पर्याय नाही आपल्याकडे आता. निघेल ह्यातून नक्की मार्ग निघेल. बी पॉझिटिव्ह. तू पोच आणि मला लोकेशन पाठव नक्की. मी वाट बघतोय. मीही तुझी डोंबिवलीत वाट पाहते. बाय. गुड नाईट रमा. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू.